इंदसदवंदियाणं तिहुवण इदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 56 नंबरची गाथा बघतोय। उदयेन उवसमेणया खयेण दुहिं मिस्सि देहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णा। उदयाने, उपशमाने, क्षयाने, क्षयोपशमाने आणि परिणामाने युक्त जीवाचे 5 गुण किंवा 5 भाव आहेत, जे शास्त्रांमध्ये अनेक प्रकाराने वर्णन केले गेले आहेत असं सांगितलं होतं। त्याच्यामध्ये आता लेशाचं प्रकरण बघत होतो आपण। औदैहिक भावामध्ये जे 6 लेशा आहेत, कुठल्या? कृष्ण, ऐकू येते का? जवळ बसा, तर बसा जवळ माझ्या। कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल हे 6 लेशा आहेत। तर काय फायदा लेशा समजून? लेशाचं जीवनात उपयोग काय? म्हणजे काय म्हणायचं पहिल्यांदा की लेशावरून सम्यक्त्व नाही, कारण कृष्ण लेशावाला असला तरी सुद्धा सम्यक दृष्टी असू शकतो, कारण नरकातले मॅक्झिमम जीव कृष्ण लेशावाले आहेत। 7व्या नरकातले तरी 7व्या नरकात सुद्धा तीव्र कृष्ण लेशा आहे ना तिथं, पण तिथं सांगितलं असंख्यात जीव सम्यक दृष्टी आहेत। मग त्यांची लेशा मंद असेल कदाचित, पण कृष्ण लेशावाला जीव सम्यक दृष्टी असू शकतो आणि शुक्ल लेशावाला जीव मिथ्या दृष्टी असू शकतो, म्हणजे अशुभ भावामध्ये असू शकतो। कोण असतं? म्हणजे कृष्ण लेशावाला नारकी असेल तरी सुद्धा शुभशुद्ध परिणामी असू शकतो, आणि शुक्ल लेशावाला जरी असेल तरी सुद्धा तो अशुभ भावाला असू शकतो। कोण? शुभ लेशांमध्ये कोण असतं? देव। निमाने देवगतीतले जे देव आहेत ते त्यांच्या लेशा फिक्स्ड आहेत ना, वरच्या देवांच्या तरी। आता समजून घ्या की कुठले समजा काय 5व्या 6व्या स्वर्गाच्या वरचे देव, 8व्या स्वर्गाच्या वरचे देव, पण 9व्या ग्रैवेकापर्यंतचे देव सगळे मिथ्यादृष्टी सुद्धा असू शकतात। सम्यक दृष्टी आहेतच की मिथ्यादृष्टी असू शकतात। मग त्यांच्याकडं शुभ लेशाच आहेत। पीत खाली, पद्म आणि शुक्ल अशा लेशा वर आहेत। मग शुभ लेशा असून सुद्धा त्या जीवांना कदाचित ते मॅक्झिमम देव म्हटलं ना, मरून 99% देव एकेंद्रियात जातात। मग शुक्ल लेशावाला, पीत पद्मवाला जीव मरून कुठं गेला? आपल्याला वाटतं त्याचा उद्धारच होणार, पण उलट अधोगती झाली ना। देव पर्याय होती ती जाऊन पंचेंद्रिय संज्ञ अवस्था गेली आणि एकेंद्रिय असंज्ञ पर्याय मिळाली। त्यामुळं लेशा म्हणजे मोक्षमार्ग नाही, किंवा लेशा म्हणजे सम्यक दर्शनाला साधक किंवा बाधक गोष्ट नाही। म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की एखादा जीव म्हणतोय ना की मी खूप पापी आहे, मला खूप असले विचित्र परिणाम होतात, मी कशाई आहे, काय संबंध नाही। आत्ता उपयोग बदला की ते बाहेरचे उदय येऊ देत, नाही येऊ देत, राहू देत, नाही राहू देत, सम्यक दर्शन व्हायला बाधा नाही आहे तुम्हाला, म्हणून म्हटलं। आणि अंतर्मुहूर्तापर्यंत एक लेशा असती, लगेच बदलणार आहे लेशा। त्यामुळे चतुर्थ गुणस्थानवरती जीवाला कुठली लेशा? 6 लेशा असू शकतात। म्हणजेच तो जीव सम्यक दर्शन सहित असताना 6 लेशामध्ये असू शकतो, नाही असं नाही आहे। आणि तोच जीव पुरुषार्थ करून वर चढणार आहे, मग कृष्ण लेशा काही निरंतर राहत नाही, त्याची परिवर्तन होऊ शकतं, कारण अंतर्मुहूर्तापर्यंतच एका परिणामामध्ये जीव राहतो। पुन्हा परिणाम बदलले की पुरुषार्थ असा करेल आणि तो वर चढू शकतो। त्यामुळं लेशा म्हणजे सुख नाही, लेशा म्हणजे दुःख नाही। कुठले कशाय म्हणजे माझा स्वभाव नाही आहे, कशाय म्हणजे किंवा लेशा म्हणजे मोक्षमार्ग नाही, मोक्ष नाही। लेशेच्या अभावात मोक्ष आहे। कशाय दिसत नाहीत पण लेशा दिसतात। कसं काय? कारण योगाची प्रवृत्ती मिक्स झाली आहे ना लेश्यमध्ये।
कषायाबरोबर जिथं योगाची प्रवृत्ती आली तिथं लेशा आहेत म्हणून सांगितलं. लेशा दिसून येतात म्हणून लेशांना सुधारायला जाऊ नका. कषाय मिटवण्याच्या ऐवजी लेशा बदलायला जातो. कषाय अंतरंग परिणाम आहे ते बदलायचं सोडून आपण बहिरंग प्रवृत्ती बदलायला जातो, तर त्याच्यानी सुधार होणार नाही. जसं म्हणलं की द्रव्यलिंगी मुनी आहेत, बहिरंगात सगळं योगाची प्रवृत्ती दिसते तुम्हाला की काय इर्यापद शुद्धीने चालणार, कुठे हिंसा होऊ नये हे पालन करणार, सगळं बहिरंग क्रिया 28 मूलगुणांचं पालन व्यवस्थित दिसणार. पण जर अंतरंग कषायने बदलले असतील, जर मिथ्यात्व असेल अंतरंगामध्ये, तर तो जीव अजून मार्गस्थ नाहीच. मन वचन कायेने लेशा सुधारायला जाऊ नका. वस्तुव्यवस्था जाणून घ्या. आत्मा भिन्न आहे याचा निर्णय करा, बास परिणाम बदलणारच. जसं सांगितलं की आजकाल कोण असतात म्हणजे कसं लेशा सहज बदलते याच्यासाठी उदाहरण दिलं होतं बरं का. की एक मनुष्य होता आणि तो काहीतरी घरात बिनसलं सगळ्यांचं एकमेकांशी आणि त्यामुळं कषाय झाले त्याला. आणि इतका तीव्र कषाय की आता तुम्ही कषाय सांगायचे मला कसे बदलले. त्यांनी सांगितलं तुम्ही आज सगळ्यांनी असलं अपराध केलाय तर कोण घरात जेवायचं नाही, मी पण नाही जेवणार, कोणी करायचंच नाही आज, काय म्हणायचं भट्टी पेटवायचीच नाही तुमची आज, कोणी जेवायचंच नाही. कुठली लेशा? कृष्ण लेशावाला, न स्वतः जेवणार न दुसऱ्याला जीव देणार अशी. आणि तशा तावात तो गेला दुकानात. दुकानात बसला थोडा वेळ, टाईम असतो ना एक, काय म्हणलं अंतर्मुहूर्त असती एक लेशा, तर थोडा वेळ गेला की परिणाम थोडेसे कमी होत असतात. 30 लेशा 30 तीव्रता राहत नाही. मग थोड्या वेळाने गेल्यावर आता त्याचं त्यालाच विचार आलं की जाऊ दे घरात म्हातारे आहेत, लहान पोरं आहेत आणि असं केलो आपण नको. फोन करून सांगितलं की जाऊ देत त्या सगळ्यांना जीव घाला, मी काय जेवणार नाही आहे. कुठली लेशा? नील. नील लेशामध्ये आला. आता परत काय झालं, कापोतमध्ये आल्यावर कसं करणार? घरी गेला, आता खूप वेळ गेला ना, कृष्ण लेशेचा काळा गेला, नील लेशेचा गेला, आता दमला की भूक लागली होती, काय करणार? काय तर कारण काढून घरी आला. आल्यावर आता उगीच कपाट उघडून खडखड खुडखडून चालू असतं ना काय तर पुरुषांचं. उगी कुठला पेपर काढ, काहीतरी काम कर असं, म्हणजे येऊन बायका विचारणार काय देऊ का खायला. आणि मग ते वाट बघायला कधी बायको येते आणि विचारते. आणि आलीच बायको, म्हणली काय? म्हणली जाऊ दे सोडा राग, आता तुम्हाला दूध देते तेवढं तर प्या. आता त्याला अपेक्षा होती जेवायला देते म्हणती, म्हणली दूध प्या. म्हणला पहिला नाही होय करत, बरं तू म्हणती तर आण जा. आणि दूध आणली त्याच्याबरोबर, एवढं 2 रोटल्या पण खावा की काय बिघडतंय. मग एवढंच काय द्यायला लागलीस, पूर्ण दे की. काय झालं, कापोत लेशावाला असा करणार, पण काय म्हणते त्याला गोंधळ करत, हल्ला गोल मचवत असं करणार. मग जेवला पूर्ण. आता त्यात पण लेशा परत बदलली कशी, जेवायला बसल्यावर म्हणला अनुपयोगी जास्त असते ना, पीत लेशावाला म्हणणार एवढंच का केलंय, जा ते बाजारातनं हे आण ते आण, नमकीन आण, काहीतरी सगळं आणून ठेव. खाणार नाही सगळं, पण आणायला लावणार, बनवायला लावणार असं. तर पीत लेशावाला हा जीव. पद्मलेशावाला त्याच्या पुढं अजून मंद झाले ना परिणाम त्याचे, तर तो म्हणणार ते हे केलं नाही का, ते केलं नाही का, एवढं विचारणार फक्त. किंवा ते असलंच तर बरं झालं असतं, एवढंच. शुक्ल लेशावाला जे असेल ते, म्हणजे कृष्ण कुठं होती आणि शुक्ल कशी झाली, म्हणजे परिणाम बदलायला वेळ लागत नाही आपल्याला. म्हणून म्हणायचं की पुरुषार्थ करू शकतो आपण, तीच लेशा आपली सतत राहत नाही. म्हणून आपल्याला होणार नाही किंवा आपल्याच्याने शक्य नाही आहे हे भाव आपले चुकीचे आहेत. काय उपयोग? म्हणून शुक्ल लेशा पाहिजे हे भाव नकोत, हे सांगायचंय. कुठलीही लेशा असली तरी सुद्धा ती तुम्हाला सम्यक दर्शनामध्ये बाधक पण नाही आणि साधक पण नाही. कारण लेशा कर्मांच्या उदयाचं निमित्त असताना बहिरंगात दिसून येणार आहे काय प्रवृत्ती असेल तशी, पण पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. त्यामुळं अंतर्मुहूर्तात परिणाम बदलले की आपण पुरुषार्थ करू शकतो. जसं की टीनेजर्स असतात आजकालचे, म्हणजे कोण
काय म्हणायचं 15-20 वर्षाच्या दरम्यानची मुलं, कॉलेज लाईफ सुरू झालेली असती आता, त्यांची स्वप्न कशी असतात तो हाय लेवलचे एकदम, आपण एकदम मस्त भरपूर पैसा कमवायचा किंवा काय म्हणायचं मोठं घर बांधायचं, असं असं लग्न करायचं, असं गाडी घ्यायची, सगळे असे वरचे वरचे. कुठली लेशा? मन वचन काय तिन्हीमध्ये लेशा असतात ना, तिन्हीची परिणतीमध्ये. मग त्याची मनातून लेशा सुरू झाली. आता आपण हे करू ते करू ते करू, वचनाने बोलून दाखवलं कोणाला तरी. सगळे एकानंतर एक कसं लेशा बदलत असतात आणि त्याच्या निमित्तात उलट आपण त्रस्त होतो हे कळत नाही. म्हणजे हे विनाकारण केलेल्या परिणामांचं फळ आपल्याला आकुलता मिळणार, दुःख मिळणार. आणि कुठले जीव जास्त आहेत सांगा जगामध्ये? 6 लेशांमध्ये कुठले जीव जास्त आहेत? दिसतंय का बोर्डवरचं? तर सांगितलं मॅक्झिमम जीव कृष्णलेशावाले असतात. का बरं? त्याच्यापेक्षा कमी जीव नीललेशावाले आणि त्यापेक्षा कमी कापोतलेशावाले. का बरं? सम्यक दृष्टी असू दे नसू दे 6 लेशा आहेत पहिल्या गुणस्थानात. अजून कृष्णलेशावाल्याचे परिणाम कसे ते लावायचं. अजून आता अनेक जीवांमध्ये घटवायचंय तुम्हाला, त्यामुळं काय म्हणलं संज्ञी जीवात सुद्धा ही लेशा मॅक्झिमम आहे. जसं सांगितलं हिंसक परिणाम असतात. अधर्मारूप प्रवृत्ती आहे, त्यामुळं तिथं असणारी सगळे पाप प्रवृत्ती जी आहे ती सगळी कृष्णलेशामध्ये घालायची. मग उदाहरण दिलं त्यांनी की हिंसक प्राणी असतात, मांजर आहे, सतत परिणाम कुठं उंदीर मिळते आणि पकडतंय मी, म्हणजे सतत ही मारलं नाही आहे, मारल्यावर पाप वेगळं, पण जे चालू आहेत ना, जिथं दबा धरून बसलंय, कोणी पण असू दे, पाल असू दे, असे किडे असते ते, म्हणजे सतत हिंसेचे भाव चालू आहेत म्हणून सांगितलं ही कृष्णलेशा सतत आहे. असे अनेक जीवांकडे आहे. किंवा अतिरेकी वगैरे आहेत. काय उद्देश हो? इंडियामध्ये आले, कसा बाला होता इंडियामध्ये, किती दिवस राहिला आणि नंतर त्याचं कार्य केलं त्यांनी. ते राहिला त्यातला प्रत्येक क्षण त्यांनी हिंसा केली आहे. हिंसा केली नव्हती बहिरंगात कोणाची, पण भाव काय चालले होते, कोणीही कुठलेही असतील, कुठं ते घुसखोर असतात, अनेक बॉर्डर लाईनवर असणारे अनेक ठिकाणी, त्यांचं कार्य नाही झालं तरी सुद्धा ती हिंसा, ते परिणाम त्यांचे सतत आहेत. म्हणून सांगितलं कृष्णलेशावाले जीव मॅक्झिमम आहेत. जगामध्ये जे काही जेवढी जीवसंख्या आहे त्याच्यामध्ये जे आपले आणि असंज्ञी जीव आहेत त्यांच्याकडं शुभशुद्ध परिणामाचं वावच नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडं अशुभ लेशाचं असणार आहेत. आणि जितकी तीव्रता जास्त असणार तितकं कृष्णलेशा दिसून येणार आहे. त्यामुळं सांगितलं की हा जीव, किंवा कुत्र्याचं उदाहरण दिलं, कुत्रा काय करणार आहे, हाड सगळत राहतो आणि ते मी अभक्ष खातोय हेच फिलिंग आहे त्याला, त्यामुळं ते सुद्धा त्याचे कृष्णलेशेचेच भाव आहेत. असे सगळे जे काही अभक्ष खाणारे प्राणी आहेत ते सतत मारण्याचे भाव चालू आहेत, त्यामुळं ती कृष्णलेशाच आहे. म्हणजेच अशा मरण्या किंवा मरण्याचे भाव सुद्धा कृष्णलेशा आहे. आत्महत्येचे भाव सांगितलं होतं ना आजकाल, आणि तेच दिसतंय. ते नाही का अनेक वेळामध्ये काय झालं, तुमचे शेतकरी लोक पाऊस नाही पडलं म्हणलं की, किंवा कर्ज झालं म्हणलं की, भाव जे सुरू झाले ना, हे मला आता सहन होणार नाही, मी राहू शकणार नाही, मी हे कसं कर्ज फेडणार, याच्या निमित्तातच आसरव चालू झाले आणि ती कृष्णलेशा म्हणली जाते. त्यामुळं स्वतः मरण्याचे किंवा दुसऱ्याला मारण्याचे दोन्ही पण भाव सांगितलं की कृष्णलेशेमध्ये गर्भित होतात. त्यापेक्षा नीललेशावाले जीव काही कमी आहेत. नीललेशापेक्षा सुद्धा कापोतलेशावाले जीव आणखी कमी आहेत. म्हणजे सांगितलं की अशुभ लेशावाल्यांची बहुलता आहे. जेवढे सगळे जीवराशी आहे त्याच्यामध्ये अशुभ लेशावाले जीव मॅक्झिमम आहेत. हे समजून काय करायचं, जरी हे जीव जास्त आहेत किंवा आपल्यामध्ये सुद्धा समजा या लेशा जास्त दिसून असं त्यांना म्हणून बघू नका, आपल्यात सुद्धा या लेशा आहेत. आपण चतुर्थ गुणस्थान आहे, त्याच्या खालचं गुणस्थान आहे, तर कितवं गुणस्थान आपलं, जर अनुभूती घेतली नाही तर पहिलं गुणस्थान,
विराधना केली असेल दुसरं तिसरं गुणस्थान आणि सम्यक दर्शन सहित असेल तर चतुर्थ गुणस्थानामध्ये 6 लेशा आहेत. त्यामुळं सांगितलं जरी ह्या लेशा आपल्यामध्ये सुद्धा असतील, दिसून येतील कदाचित, तरीसुद्धा त्याचं भय नको, कारण अंतर्मुहूर्तानंतर पुन्हा लेशा बदलणार आहे. उदय येणार आहेत. आपण अनेक वेळा अनेक भाव केलेत अनेक प्रकारचे अनादीपासून, त्यामुळं यांचं उदय येणार आहे, पण त्या उदयानुरूप मला तसे भाव व्हायलाच पाहिजेत असा नियम नाही. म्हणून हे जाणून वेदविज्ञान करायला पाहिजे की मी तर लेशेपासून भिन्न परमेश्वर आहे, निर्लेशा स्वरूप आहे, निष्कषाय आहे. या जिनवचनांना जो प्रतितीपूर्वक ऐकतो तो सुद्धा, हे सगळं लेशांचं वर्णन तुम्ही ऐकताय ना, कुठली लेशा सांगा तुमची? कृष्ण लेशाचं वर्णन ऐकतोय. शुभलेशा सुरू झाली कारण भय आला अंतरंगामध्ये की या लेशा जर असं घात करतायत, दुर्गतीला कारण आहेत, तर ह्या नको व्हायला. हे भाव झाले तरी, जरी सम्यक दर्शन नाही आहे तरी सुद्धा शुभलेशा सुरू झाली. काय कळलं? हां, म्हणजे देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळालंय, त्यांचे वचन ऐकण्याचे भाव झाले, किंवा एक आपल्याला जिज्ञासा जरी झाली काय आहे नक्की, अशुभलेशांचं वर्णन काय आहे हे जाणण्याचे भाव झाले तरी सुद्धा तुम्हाला शुभलेशा सुरू झाल्यात. किती ग्रेट की नाही? कृष्णलेशा ऐकतोय पण शुक्ललेशामध्ये म्हणजे पीत पद्म शुक्ललेशाधारी असू शकतो, कारण कषायांच्या तीव्रतेमध्ये जिनवाणीचं काय म्हणायचं वचन ग्रहण होत नाहीत, त्याला ती देशना कार्यकारी नसते, तस्य देशना नास्ती म्हणतात ना. म्हणजे अशा जर तीव्र लेशांमध्ये असेल तर तिथं त्याला न ते उपदेश कार्यकारी ठरतो, न ते सानिध्य त्याला फलित होतं, म्हणजे पुन्हा तो त्याच प्रकारच्या परिणामामध्ये राहणार. म्हणून सांगितलं की जिथं आपल्याला अशी प्रवृत्ती असेल, असा झुकाव असेल, काय आहे ह्याचं स्वरूप हे जाणून घेण्याची इच्छा झाली तरी सुद्धा तो जीव मार्गस्थ झाला, म्हणजे शुभलेशांमध्ये गेला असं म्हटलं गेलं. त्यामुळे ह्यांचं स्वरूप समजून भय वाटायला नको, उलट वेदविज्ञान करायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा सुद्धा सांगितलं कापोतपेक्षा पीत लेशावाले जीव कमी, शुभलेशांमध्ये पीतवाले जास्त, पद्मवाले अजून कमी आणि शुक्लवाले त्याच्यापेक्षा कमी. अशी संख्या त्यांची दिसून येते. सगळ्यात मिनिमम जीव असतात जे शुक्ललेशाधारी असतात. का बरं? सगळ्यात मिनिमम जीव आहेत शुक्ललेशाधारी जीव. जगात जेवढे सगळे जीवराशी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जीव शुक्ललेशावाले आहेत. का? हां, अजून पाण्यावरची रेषा आहे ना शुक्ललेशा, म्हणजे इतके मंद परिणामी जीव. आज पंचम काळ चाललाय पुढं षष्टम काळाकडं, त्यामुळं अशा जीवांची संख्या कमी होत चालली आहे, कारण कषायाच्या आहारी जातोय आपण, आणि इतके तीव्र कषाय असे परिणाम आणि सतत रागद्वेष आणि त्या कषायाच्या अधीन जगतोय, कर्मांच्या अधीन जगतोय, त्यामुळं सतत अशुभलेशांमध्येच जातोय, शुक्ललेशारूप नाही. आपलं परीक्षण करत नाही हो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला कषायांची तीव्रता का होती? कोणीतरी काहीतरी म्हणलं, काहीतरी घडलं, कोणी जर काय म्हणलं घरामध्ये, एखादी घटना घडली, लगेच मला वेग का येतो कषायांचा. मला कोणी निंदा केली, समजा कोणीतरी नावं ठेवली, सासूबाई म्हणाल्या असलंच केलं तू स्वयंपाक, असं का केला, काय झालं? आपल्याला असं का नाही वाटलं की खरंच ती सांगते तर काहीतरी चुकलं असणार आहे, आपण ह्याच्यात काहीतरी सुधारणा करायला पाहिजे, असं वाटतं का? आपल्याला टोकतेच सारखं असं वाटतंय. नवरा म्हणाले काय तुला स्वयंपाक जमत नाही, असलं करू नकोस म्हणून, काय वाटलं? जाऊ देत आजपासून किचनच बंद. बरं झालं. म्हणजे तिथं आपला स्वीकार केला तर आपल्यात सुधारणा आहे, आणि तेच जर त्यांना दोषी बघत राहिलो तर माझं सगळं आवडतच नाही त्यांना, मी काय केलं तरी पण नावच ठेवतात, असं म्हणून जर दृष्टी चुकली तर सुधारणा होणार नाही. म्हणूनच शुक्ललेशाधारी नाही आहे आपण. अशी बघा की एक दिवसभरासाठी नियम करायचं बरं का, इतके प्रसंग येतील माहीत आहे,
आज मी दिवसभरात शुक्ल लेशाच धारण करणार नाही तुम्ही, पण एक आपलं करा की आज एक दिवसासाठी करा प्रयत्न. जाऊ दे दिवस संपला आपला अर्धा. उद्या करा एक दिवसासाठी की मी उद्या एक दिवस अशुभ लेशांमध्ये जाणार नाहीच. संकल्प तर करा, पुरुषार्थ तर करा. जेवढे होतील तेवढे होतील परिणाम. सावधानता येईल. हां, एक जागरूकता येईल की आपण हे करणार नाही आहे. म्हणजे असे व्हायला नकोत असं सतत संबोधन करा ना स्वतःला, तर कुठंतरी फरक पडणार आहे. नाही तर असं आपण बघूनच नुसतं दुसऱ्यांना किती ते शांत राहतात, किती मस्त त्यांचं जीवन आहे. अरे तुला नाही का जगू शकता येत तसं? आपण आपल्या स्वतःला त्यातनं काहीतरी ॲबनॉर्मल वेगळाच मी, त्यांचं सगळं मला शक्य नसतं. असं कुठं शक्य असते का? आपणच स्वतःसाठी अंतराय करून घेतो. उलटं त्यांचं जीवन चांगलं वाटतंय ना, ते त्यागी दिसतायत डोळ्याला, कसं जगू शकतायत. त्यांच्यासारखं मी जगू शकतो जर, का नाही बदल करत? तुम्हाला काय घरदार सोडायचं लेशा बदलायला? सगळ्यामध्ये राहिलं तरी सुद्धा बघितलेत अनेक उदाहरण आपण की जे गृहस्थी असून सुद्धा असे मंद कशाही असू शकतात. सांगा उदाहरण. गोपालदाची बरैया. अजून फेमस उदाहरण सगळ्या सती आपण बघतो. ते त्यांच्या सासवांनी त्यांना काय काय त्रास दिला किंवा त्यांच्यावर अनेक उपसर्ग झाले, नवऱ्याने सोडलं. सगळ्या चेलनाच नाव कोण? चेलनाच की चंदना, अनंगधरा, उपसर्ग झाले नाहीत का? परिणामात सीता सगळ्यात मोठं उदाहरण. कसे होते हो परिणाम? इतका उपसर्ग झाला तरी सुद्धा द्वेष नाही झाला दुसऱ्याविषयी. रामाबद्दल तिला असं नाही वाटलं की किती क्रूर आहे हा. पोटात गर्भ जीव वाढायला लागला आणि खायला प्यायला मला मिळणार नाही जंगलात, म्हणजे अशा हिंस्त्र पशूंमध्ये सोडतोय. ते पश्चाताप ऐकलं ना परवा आम्ही काव्य, तर त्याच्यामध्ये असं ते रिकॉल झालं परत. आणि अनेक ठिकाणी असं पॉईंट आऊट झालं की कसे तिचे भाव होते. मग त्यात एके ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सीता असं म्हणू शकली असती, तुम्ही आज मला अग्निपरीक्षा द्या म्हणताय, त्याच दिवशी का नाही म्हटलं जेव्हा रावणाकडनं आणला होता? हे सगळं तर झालं नसतं ना. म्हणजे मध्ये किती काळ गेला जेव्हा रावणाकडनं आली, त्याच्यानंतर गर्भ राहिला तिला, आणि मग ते पोषण तिथं ॲक्च्युली तिला व्हायला पाहिजे होतं. राजमहालामध्ये व्यवस्थित खाणं पिणं वगैरे, आधीच तिथं उपसर्ग झालेला, तिथं ती अन्न पाणी सोडून बसली होती. आणि अशा ठिकाणी सोडलं की जिथून परत यायला नकोय ती, हिंस्त्र श्वापद असतील अशाच ठिकाणी सोड म्हणून सांगितलं. मग तिचे भाव तरी सुद्धा एवढे सुद्धा किंचित पण झाले नाहीत की किती क्रूरता आहे त्यांच्या परिणामात. इतकं सुंदर वाटतंय ना ते ऐकलं तर. म्हणजे तशी परिणती आज आपली नाही आहे हो. म्हणून आपण आज सीता नाही आणि आपला नवरा राम नाही. कोणाकडे असते कंप्लेंट आपली? तो राम चांगला होता, आमच्याकडे कोण राम नाहीच आहे. तुम्ही कुठं सीता आहे? तुम्हाला राम पाहिजे आणि सीता पाहिजे. आपली परिणती बदलत नाही आहे आपण. रावणामुळं तर सीता चांगली राहिली म्हणतात, नाहीतर तेच की आजकालचे रावणाच्या पेक्षा सुद्धा गयभीत आहेत लोक, अशी आहेत. म्हणजे स्वतःला राम म्हणवणार पण परिणाम असे स्थिर नसतात जेवढे त्याचे स्थिर होते. म्हणून सांगितलं की कशासाठी गेलो तिकडं. उद्या तुम्हाला प्रयोग करायचा आहे ना की मी शुभलेशातच राहणार दिवसभर. एक काय म्हणायचं संकल्प आहे हो, एक आपला प्रयोग करून बघायचा आहे. होणार नाही आहे तसं, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. काहीतरी इतर गोष्टी सोडण्यापेक्षा लेशा बदला आपल्या. लगेच उदय आलं की तुम्ही बदललेला असतात. उदय आला की लगेच फिरलेलो असतो आपण. पहिल्यांदा होईल कशायांचं उदय आला तर कदाचित क्रोध होईल, पण लगेच सावध करा ना स्वतःला, नकोय मला हे करायचं नाहीये. तुमचे असतील की नाही? काय म्हणताय? राहत असतील. नाही मी काय देव झाली नाही अजून. म्हणजे सगळ्याला उदय चालू आहेत, सगळे अशाच लेशांमध्ये फिरत असणार आहे आपण. पण फक्त एक प्रमाण असणार. नाही असं काय नाही, कोणाचं काय समजून घेऊ नका. राम होते कसे होते सांगा, आक्षायिक सम्यक दृष्टी होते तरी सुद्धा युद्धाचे भाव म्हणजे कृष्ण लेशा असती. झाले की नाही?
म्हणजे कोणाची कशायावरून त्याचं आयडेंटिफिकेशन लावायला जाऊ नका. फक्त म्हणायचं आहे काय की आपण पुरुषार्थ करत नाही आहे तसा, की आपण तशामध्ये वाहत जायला नको आहे. त्यामुळं करू शकतो, नाही असं नाही आहे. सावध करणं स्वतःला हेच काम आहे, नाहीतर मार्ग प्रशस्त होणार नाही आपला. तेच कशा अनादीपासून आहेत आणि त्याचंच उदय भोगतोय, अजून तशाच परिणामांमध्ये राहिलो तर सुधारणार कधी? गती बदलणार कशी? त्यामुळं स्वभावाचा अनुभव करा, तिथं लेशा बदललीच 100% कशायांचा उदय आला ना तुम्हाला काहीतरी, हां, आणि तुम्ही म्हटल्याचं का काय, तुम्ही उद्या केलाय ना संकल्प, उद्या मुद्दाम तुम्हाला उदय येणार बघा. समोर कोण ना कोण बिघडवणारच किंवा टीज करतात लोक, असं तू आज कशाही करणार नाही ना म्हणून मुद्दाम तुम्हाला करावणार. तरी सुद्धा जास्त येतात उद्याला. करायचं नाही म्हटलं, करायचं नाही ठरवलं पण जास्त येतात उद्याला. म्हणूनच त्या उदयात पुरुषार्थ करायचा आहे ना. ठरवला हा पण पुरुषार्थ आहे तुमचा, मग त्याच्या पुढे जाऊन करा ना तसं प्रवृत्ती. पण तर ते शक्य आहे, अशक्य गोष्ट नाही आहे. जर त्यांना शक्य झालं, जे जे मोक्षाला गेले, ज्यांनी साधना केली आहे, आपल्याला का अशक्य आहे? बाहेर पडायचं आहे ना, हाच मार्ग आहे. हां, त्यांच्यासारखे उपसर्ग आहेत तुमच्यावर, का प्रतिकूलता आहे, का कोण तुम्हाला आगीत टाकायला आहे, का काय करायला आहे सीतेसारखं? अग्निपरीक्षा द्यायला लावली, गेला असता का सांगा? तुम्हाला म्हटलं असतं असं, जावा अग्नीमध्ये उडी मारून या, काय करणार हो? जाऊ दे, हे घे डायव्होर्स पेपर, मी काय येणार नाही घरी. म्हणजे आपले आज परिणाम असे आहेत, आपली तिथं न स्वतःची म्हणजे स्वतःच्या दोषाला स्वीकारण्याची तयारी नाही आहे, तर त्या दुसऱ्याला भगवान आत्मा कुठं बघणार आपण? म्हणून सांगितलं, ही दृष्टी यायला फार ज्ञानामध्ये बळ पाहिजे. जेव्हा स्वतःला जीव बघणार ना, त्यावेळेस ते सगळे जीव दिसणार आणि मग दोष नाही दिसणार कोणाचा. त्यामुळं काल परवा अम्मांची कॅसेट घातली ना मी, की सगळ्यांना निर्दोष परमात्मा पहा, असं ते अम्मांनी त्याच्यावर सगळं प्रवचन केलं. त्यामुळं ते ऐकून बघा. कशासाठी चाललं होतं? कुठले लेशावाले जीव जास्त आहेत? उद्या एका दिवसामध्ये शुक्ल लेशावाले भरपूर जण असणार. तुम्ही सगळ्यांनी संकल्प केलाय तर एवढी संख्या वाढणार. माझ्यासमोर असलेले 25 आणि इथं असलेले 10 जण, एवढ्या जीवांची संख्या जास्त असणार. तरीही शुक्ल लेशा म्हणजे सुखाचं कारण नाही, किंवा तो म्हणजे मोक्ष मार्ग नाही. भलेही तुम्ही दिवसभर उद्या शांत राहिलात, मेडल देऊ आपण सगळ्यांच्या घरी जाऊन, इंटरव्ह्यू घेऊ पाहिजे किती दिवस काय अनुभव आला आज तुम्हाला. तर तुम्ही स्वतः सांगा अनुभव कसं वाटलं आणि काय उदय आले तुम्हाला तशा प्रसंगामध्ये, जेव्हा तुम्ही ठरवले स्वतःशी की मी आज कशाय करणार नाही, मी आज कुठलेही परिणाम बिघडवणार नाही, कोणाला दोषी पाहणार नाही. ही दृष्टी, ह्यांचं जर स्वरूप कळलेलं असेल ना, पीत पद्म शुक्ल, अजून ते आपलं व्हायचं आहे, पण ह्यांचं कळालं की आता कृष्ण नील कापोत कळाले, तर तसे तर परिणाम माझे व्हायला नकोत, एवढा पुरुषार्थ आपल्याकडून होऊ शकतो. म्हणजे जितकं आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करणार, सगळ्याला समदृष्टीने पाहण्याचा, कोणाला अपराधी नाही पाहणार, जिथं तिथं लेशा शुभ जाणार. आणि मॅक्झिमम सांगितलं, देवशास्त्र गुरूंचं अवलंबन आणि स्वभावाचं अवलंबन असेल तर हे नियमाने आपल्याला अशुभ लेशेपासून वाचणार. पूर्वी कसं होतं ते ऐकलं का तुम्ही? मी आता नाही आणलं ते बहुतेक. जैन लोकांवर जास्त संकट होती. म्हणजे त्यांनी असं सांगितलं उदाहरण घेताना की जैन धर्मीयांमध्ये अशुभ लेशावाले जीव कमी असतात. आता हे आत्ताच काळामध्ये लावू नका उदाहरण, जेव्हा त्यांनी घटवलंय ना छेलनगाकी, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, जिनधर्मी जीव अशुभ लेशाधारी कमी असतात. का बरं? हां, मारण्याचे परिणाम नव्हते तेव्हा, आत्मघाताचे वगैरे भाव खूप कमी दिसायचे. आणि जैन धर्मी तर नाहीच नाही, पाणी गाळून पिता, रात्री जेवण करत नाही, सगळीकडनं अहिंसा पाळली जाते. त्यामुळं अशुभ लेशा वावच नव्हता ना तसा. म्हणजे सगळं असं लक्षण केलं जायचं, मॅक्झिमम जीव जैन धर्मियांमध्ये अशुभ लेशावाले नसतातच, त्यावेळेस केलं जायचं. आता म्हणून जास्त काय ऐकलं का, जैन धर्मी प्याज नाही खाते, व्याज खाते हे म्हणून तुम्ही लोक जास्त पैसेवाले म्हणते.
हे फडणवीस का काय कोणतरी सांगितलं ना परवा, जैन धर्मीयच तुम्हाला इंडियाला सगळ्यात जास्त मोठं काय देणार, टॅक्स पे करतात की, पण सगळ्यात मोठं चलन त्यांच्याकडनं मिळतं आहे आज, असं म्हणून तुमचं उलटं कौतुक केलं आहे. पण तुम्ही लोक दुसरीकडे जाऊ नका. मग जितकी म्हटलं ना, म्हणून जिथं द्वेष भावना नाही आहे, जैन धर्मियांमध्ये पूर्वी असं लक्षण केलं जायचं, जरी तुम्हाला कोणी काय आरोप केला, तुम्हाला मारायचा प्रयत्न केला, तरी जिनधर्मी विरुद्ध उत्तर देत नव्हते. तसं त्यांना शांत करणार किंवा स्वतःची निर्जरा करणार त्याच्यामध्ये. पण आज वातावरण कसं झालं आहे, आपणच स्वतः घात करतोय जैन धर्माचा. त्यामुळंच तर मग म्हणून म्हटलं ना मध्ये काय, आपल्या निमित्तात धर्माचा नाश होऊ नये ह्याची काळजी घ्या. म्हणजे म्हणतोय आपण पंचम काळ संपलं तर धर्म संपणार आहे, षष्टम काळामध्ये जैन धर्म नाही, कोणी तिथं जैन राहणार. पंचम काळाचंच 3 वर्ष संपायच्या आधी जैन धर्म संपणार आहे, काहीतरी सांगितलं त्यांनी, 3 वर्ष 18 दिवस असं काहीतरी. एवढा काळ अजून पंचम काळ संपायच्या आधीच हे अवसरपिणीचा दोष आहे. तर नाहीतर मग पंचम काळ पूर्ण जैन धर्म राहतो, त्याच्या शेवटच्या दिवशी संपणार असतो. पण सुरुवात व्हायला सुद्धा चतुर्थ काळाच्या आधी 3 वर्ष सुरुवात झाली, आणि त्यामुळं पंचम काळ संपायच्या आधी 3 वर्ष हुंडा अवसरपिणी काळाचा हा दोष म्हटला जातो की त्याच्या आधीच संपणार आहे. मग संपणार कोणाच्या निमित्तात, तो मी नव्हेच. जर आपल्या निमित्त नाव नाही की, आता काय करणार, नावाला तेच की, नावालाच जैन राहिलेत, पण तशी जैनांची क्रिया सुद्धा नाही आहे त्यांच्याकडं. जैन म्हणायचं कोणाला हे सुद्धा कळत नाही आहे. जे जिनांचे अनुयायी असतात ते जैन असतात, कोण राहिलं आहे आज तसं. त्यामुळं स्वतःला बदला, दुसऱ्याकडे बघू नका. हे लेशा बघत असताना काय करताय माहिती आहे मला, अनेक जणी हेच सांगितलं की कृष्ण लेशा आहे ना, बरोबर माझी सासू अशीच आहे. म्हणजे मी सांगते ते आपल्याकडे बघण्यासाठी, तुम्ही बघताय माझी सूद अशी आणि माझी सासू अशी. मग काय, तेच की, ती सासूबाई असेल बिचारी भद्र परिणामी. असंच असते ती प्रवृत्ती त्याची, ज्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तो अशुभ लेशावालाच आहे. त्यामुळं जे काही लेशा शिकतोय ना, तर स्वतःवर घटवा, दुसऱ्यावर नको, अजून भांडणं वाढणार तुमच्यातली. नाही तर म्हणून सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ करायला हवा. मग 3 गोष्टी सांगितल्या त्याच्यात की कृष्ण आदिलेशा आत्म्यामध्ये नाहीत, कृष्ण आदिलेशामध्ये आत्मा नाही, आणि कृष्ण आदिलेशांचा आत्मा करता नाही. काय सांगा, काय सांगा दीदी, 3 गोष्टी काय सांगितल्या, काय सांगितलं परत सांगायचं. कोण ऐकलं सांगा. कृष्ण आदिलेशामध्ये बोला. कृष्ण आदिलेशा आत्म्यामध्ये नाही, कृष्ण आदिलेशांमध्ये आत्मा नाही, आणि कृष्ण आदिलेशांचा आत्मा करताना. कोणाचा आत्मा, भगवंतांचा. माझा आत्मा बघा त्याच्यामध्ये, तरच तिथं ते भेद विज्ञान कळणार की आत्मा भिन्न आहे आणि या लेशा भिन्न आहेत. लेशा म्हणजे माझं स्वरूप नव्हतं, नाही, नसणार. त्यामुळं मी म्हणजे कशाई हे आपली परिभाषा, मी म्हणजे पापी हे आपले लक्षण चुकीचं आहे. म्हणून कृष्ण आदिलेशांपासून भिन्न स्वतःला जाणून भेदज्ञान करायला हवे. कृष्णलेशावाले जीवसुद्धा शुभ भाववाले असू शकतात, आणि शुक्ल आदिलेशांवाले सुद्धा अशुभ भाववाले असू शकतात. हे आम्ही पहिला घटवलं. काय सांगितलं सांगा. फॉर एक्झाम्पल नारकी, म्हणजे कृष्णलेशा आहे 6व्या-7व्या नरकामध्ये खाली, तरी सुद्धा त्या जीवाचे परिणाम असे नाहीत की तो जीव मरून नरकात जाईल किंवा जो मरून असंज्ञी एकेंद्रिय द्विंद्रिय आदींमध्ये जन्मेल, असे सुद्धा त्याचे परिणाम नाहीत. म्हणजे त्याची उन्नती होते. 7व्या नरकात आला तरी सुद्धा संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंचच होणार, इतकं पुण्य आहे त्याचं. त्यामुळं म्हणायचं आहे की शुभ भाव असल्याशिवाय त्या दुःख क्षेत्रातनं बाहेर पडत नाही आहे.
त्यात अशा पाप क्षेत्रातनं बाहेर पडण्यासाठी पुण्य पाहिजे. मग पुण्य होणार अशुभ भावानी का शुभ भावानी? तुम्ही काय करताय? शुभ भाव करताय का अशुभ भाव? नरकात राहतोय का स्वर्गात राहतोय सांगा, जाऊ दे पहिला. काका कुठं राहतोय? नरक आहे का स्वर्ग आहे आपलं घर म्हणजे निकिता? नरक आहे का स्वर्ग आहे घर तुमचं? स्वर्ग असणार म्हणूनच सुटत नाही लवकर, येत नाही इकडं, हो ग नाही? सुखी आहे का दुःखी आहे? ऐकू येते ना त्यांना? हा नाही, काय म्हणले मी? सुखी आहे का तुम्ही? काय आहे? मम्मी पप्पा त्रास देतात का बहिणी त्रास देतात? आहे बहीण माझ्यासमोर गेली. हां, सुखी आहे का दुःखी आहे? मग जिथं निर्णय झाला ना मी दुःखी आहे, तर ते स्थान पण सोडून द्यायचं, ती लोक पण सोडून द्यायची आणि सुखी लोकांच्या जवळ राहायचं. कुठे आहेत सुखी लोक? आहे तिथं आता आपल्याजवळ. त्यामुळे त्यांच्याजवळ राहिलं तर त्यांच्या परिणामांनी आपले परिणाम बघून तरी संस्कार होतात आणि तसे आपले परिणाम बदलू शकतात. पण नरकात इतकं दुःख असतं, मग त्या दुःखात शुभ परिणाम कसे काय होत असतील? जो दुःखी असतो ना त्याचंच उलट परीक्षण जास्त असतं, सुखी जीवाचं परीक्षण नसतं. जाऊ दे, नारकीला सोडा, तुमचं बघा ना उदाहरण. आता जे कोणी इथं मनुष्य आहेत, ज्याला जास्त प्रतिकूलता आहे तो धर्माकडे असतो आणि ज्याला अनुकूलता आहे तो जीव धर्मापासून दूर असतो. जसं की अनेक लोक असे आहेत की हे कंपाऊंडमध्ये राहायला येण्यासाठी धडपडतात, आम्हाला भरपूर मिळालं असतं. आणि इथं कंपाऊंडमध्ये राहणारे सगळे अनेक जीव, मॅक्झिमम जीव असे आहेत की जे धर्माशी टच पण नाही आहे. म्हणजे आता इथं माताजी आहेत, प्रवचन असतं, मंदिरात पूजन असतं, सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात, पण ते नाही होत. सांगा, शुभ आहे काय, पुण्य आहे का पाप आहे इथं राहायला मिळणं? आणि इथं येणारे जवळपास मॅक्झिमम जीव सगळे लांबून बाहेरून येऊनच त्यांना लाभ मिळतो, पण जवळ असणाऱ्याला तसा लाभ नाही, तसे भाव नाही किंवा तशी समर्पण नाही आहे. म्हणून प्रतिकूलतेत धर्माकडे जास्त ओढ असते आणि अनुकूलतेमध्ये धर्म विसरतो जीव. म्हणून नरकातले जीव जास्त धर्म करतात, माहीत आहे का तुम्हाला? किंवा शुभभाव तरी जास्त असतात त्यांचे. पण देवगतीतले जीव संक्लेशानेच मरतायत, संक्लेशानेच दुर्गती बांधतायत. म्हणजे जरी त्यांच्याजवळ सगळ्या वृद्धी आहेत, वैभव आहे, शरीर असं मिळालंय विक्रियाधारी, तरी सुद्धा कुठं जाण्याची शक्ती आहे, कृत्रिम चैत्यालयांचं वंदना करण्याची, दिव्यध्वनी ऐकण्याची, तरी सुद्धा तसे भाव खूप रेअर देवांना होतात. त्यामुळं मरून ते जीव अशा स्थानी जन्मणार की किंवा अशी पर्याय प्राप्त करणार की जिथं त्यांना ते धर्माच्या अनुकूल नसणार. आणि त्यामुळं सांगितलं, म्हणून दुसऱ्यासाठी नाही, आपल्याकडं बघा, मी पण नरकात गेल्यावर अनेक वेळा हेच भाव केलेत किंवा अशाच प्रकाराने आपलं आयुष्य घालवलंय, आपले परिणाम बिघडवलेत. पण नरकात धर्म कसं काय? धर्म म्हणजे सम्यक दर्शन नाही आहे का? सम्यक दर्शनच धर्म आहे ना. काय म्हणता तुम्ही? म्हटलं की ते परवा घटवलं होतं ना गरणीजींच्या प्रवचनमधलं, की जिथं विपत्ती आहे तिथंच मोक्ष मार्ग आहे. भोगभूमीमध्ये विपत्ती नाही आहे, देवलोकामध्ये विपत्ती नाही आहे, त्यामुळं मोक्ष मार्ग पण नाही आहे तिथं. म्हणून म्हणलं काय, निकिता रोज या आणि इथं येऊन बसायचं माझ्यासमोर. म्हणून विपत्ती आहे तर आपल्यासाठी उलट चान्स आहे त्याच्यामध्ये पुरुषार्थ करण्याचा आणि स्वतःला जाणून मोक्ष मार्गस्थ होण्याचा. म्हणून विपत्ती आली तर घाबरून जायला नकोय किंवा त्याच्यापासून दूर पळायला नकोय, म्हणून जाणं. स्वभावामध्ये कोणतेही संकट नाहीच. विपदारहित सुरक्षित स्वभाव जाणा. स्वभावाला जाणणे हीच खरी रक्षा आहे. निर्लेशा स्वरूपोऽहम् निर्भय स्वरूपोऽहम्.
विसर्जन. नमो अरिहंता